नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी। तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। पैठणमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची निर्घृणपणे चाकूने वार करून हत्या करण्यात आली। या हत्यानंतर पैठण शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। मयत अनमोल देविदास आहिरे या अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणानंतर आज पैठण शहरात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक व नागरिकांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात गर्दी केली आहे। जोपर्यंत आरोपींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून नागरिकांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे। आमच्या मुलाला किशोर दगडे त्याचे कार्यकर्ते मिळून मुलाला घरी बोलून चाकूने वार केला। त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा कांड किशोर दगडचा आहे। किशोर दगड त्या पोराला बोलतो, त्याच्या घरी कांड झालाय। त्या पोरांनी ती चाकू त्याच्या घरतून आणला होता। किशोर दगड स्वतः बोलला की मार किशोर दगड त्याला मार लावला। आपली काय मागणी आहे? आपली मागणी किशोर दगड अटक झालीच पाहिजे। पोलीस प्रशासन एकच नाराजी त्यांनी तातडी त्याला अटक करणे। किशोर दगडाला अजून अटक केली झाली नाही, अटक झाली नाही त्याला। तो खुल्याम बाहेर पडतो। त्याचा भाऊ घरी येऊन धमक्या देतो। सकाळी माझ्या भाऊ धमकी दिली, कंप्लेंट केली तुम्ही आमच्या नावाची, आम्ही तुम्हाला एफआयआर फाडले माझ्या भावाला। त्याचा भाऊ स्वतः म्हणला तुम्ही आमच्या नावाची कंप्लेंट केली का आम्ही तुम्हाला घुसून मार हे ईश्वर दगडाचा भाऊ म्हणला ते त्याला आपल्या अजून कापू अशी खुल्याम धमकी देत आहे। आरोपी कायदा काढला की मला काही घेणं नाही, तुला काय वाटत नाही। ईश्वर दगडे म्हणला, ईश्वर दगडे म्हणला त्याला मारून टाकलं, मारून टाकलं, मला वाचवलं। कोणी काही वाकडं करू शकत नाही म्हणे, कोणी काही वाकडं करू शकत नाही। बिनधास्त मारून टाकलं, मला काही घेणं देणं नाही म्हणे। माझ्या लेकराला राजू काय काढणार नाही, मला पैसे देऊन म्हणलं पोलीस बांधून पडून गेला। ईश्वर दगडाला लेकरू पाहिजे नाही तर आम्हाला त्याला फाशी पाहिजे। लेकरू पाहिजे त्याचा हे राहायचे कुणाला इच्छा राहिली। त्याने आमचं लेकरू मारलंय ना, आम्हाला त्याचा लेकरू पाहिजे। पैसे देऊन त्याला त्याच्यात पैशाची ताकद आहे, पैशाची ताकद न्याय मिळालाच पाहिजे। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या YBN न्यूज या मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।